ख्रिस्ता सर्वांना सलाम। आजचं वचन आहे उपदेश 10 आणि वचन 4 मध्ये लिहिलं आहे की तुझवर अधिपतीचा क्रोध जरी झाला तरी आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पाप कर्मे टळतात। आज या वचनातून एक छोटा बोध आपल्याला घ्यायचा आहे की कुठलाही मनुष्य हा सदा सर्व काळ रागामध्ये राहू शकत नाही। राग हा आपल्या जीवनामध्ये थोड्या समयासाठी आलेला असतो, पण ह्या थोडक्या समयामध्ये आपण जे काही करून जातो त्याबद्दल आयुष्यभर आपल्याला रडावं लागतं। आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला उत्तेजन मार्गदर्शन करत आहे की ज्यावेळेस अधिपतीचा क्रोध जरी आपल्यावर झाला, रागाच्या भरात आपण आपली जागा सोडू नये, कारण शांतीने मोठमोठी पाप कर्मे टळतात। होय, आपण शांत राहून पण आपली बाजू मांडू शकतो। नेहमी बोलूनच समोरच्याला उत्तर द्यावं काय गरजेचं नाही। तुम्ही न बोलता पण समोरच्याला उत्तर देऊ शकता। तुमचं शांत राहणंच हे समोरच्यासाठी एक उत्तर असू शकतं। आणि म्हणून रागाच्या भरात आपण जे काही करून जातो त्याबद्दल पस्तावण्यापेक्षा शांत राहणं हे कधी पण बरं आहे। तुम्ही जर शांतता धारण केली तर मोठमोठे पाप करण्यापासून तुम्ही स्वतःला आवरू शकता। प्रभू या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद